सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नाशिकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, चिखल आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिक त्रस्त असताना खड्डे बुजवण्याच्या कामात स्वतः नगरसेवकच जखमी झाल्याची घटना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक अमोल पाटील हे जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शिवाजीनगर महादेव मंदिर परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते। जेसीबीच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना अचानक जेसीबीचा धक्का लागून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। या दुखापतीमुळे त्यांना तब्बल 2 महिने महासभेपासून दूर राहावे लागले। 2 महिन्यांच्या उपचारानंतर प्रभागातील नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी अमोल पाटील यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत उपस्थिती दर्शविली। यावेळी त्यांनी स्वतः सोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला। नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे खड्डे बुजवण्यासाठी लोकप्रतिनिधींना स्वतः रस्त्यावर उतरावे लागते आणि त्यातच लोकप्रतिनिधी जखमी होतो। यापेक्षा महापालिका यंत्रणेचे अपयश आणखी काय असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अमोल पाटील यांनी महासभेत अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा समाचार घेत कामाच्या दर्जापासून ते रस्ते दुरुस्तीच्या नियोजनापर्यंत प्रशासनाला जाब विचारला। पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट होणार हे माहिती असतानाही प्रभावी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? खड्डे बुजवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे का होते असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत। अतिशय जिव्हाळ्याचं आहे कारण याच्यावरती नाशिक महानगरपालिका 1992 पासून पैसे खर्च करते। जे काही प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला मांडले होते ते नगरसचिवांनी वाचून दाखवलेच आहे। सन 1992 पासून आजपर्यंत नाशिक मनपातील माननीय न्यायालयामध्ये किती केसेस चालू आहेत ती सविस्तर माहिती मिळाली। एकही जे उत्तर या ठिकाणी मिळाले नाही, परंतु मी सभापती महोदयांना विनंती करणार आहे का याचे उत्तर आपल्याला मिळावी। 2 नंबरचा त्या केसेस चालू आहे ही सविस्तर माहिती मिळाली। तसेच 1992 पासून आजपर्यंत पॅनलवर 2 वकील होते त्याची सविस्तर माहिती मिळाली। 1992 पासून आजपर्यंत पॅनलवरती जे वकील होते त्यांना आजपर्यंत केसेस प्रमाणे किती निधी रक्कम अदा करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती मिळावी। तर 1992 पासून किती केसेस नाशिक मनपाने जिंकली व किती केसेस हारली, किती केसेस समजूत झाला व किती केसेस अजून चालू आहे त्याची माहिती मिळावी। महापौरताई, खऱ्या अर्थाने हा जो प्रश्न विचारण्याच्या अनुषंगाने गंगापूर गावामध्ये आपला एक आमच्या त्या ठिकाणी अमरधाम आहे आणि त्याला लागून 56 गुंठ्यांचा आपली महानगरपालिकेत आला आहे। परंतु 2011-12 पासून त्या ठिकाणी आपल्या अमरधाममध्ये आम्हाला त्या ठिकाणी आमच्या पंचक्रोशीतील नागरिकांना त्या ठिकाणी अंतर्गत करण्यासाठी त्या ठिकाणी जागा पुरत नाही आणि त्या ठिकाणी 1.5 एकर जागा आपल्या असताना हक्काची एकदम लागून आहे कंपाऊंडला। त्या ठिकाणी अनधिकृतपणे त्या ठिकाणी वीटभट्टी चालू आहे। वारंवार महानगरपालिकेला त्याच्या संदर्भात पत्रव्यवहार झालेला, त्याच्या बाबतीत अनेक मीटिंग संबंधित विषयावरती झालेला आहे। परंतु जर एवढा खर्च महानगरपालिकेच्या वकिलांवरती आणि पॅनलवरती जर करणार असेल, केस कोर्टामध्ये उच्च न्यायालयात करणार असेल, सेशन कोर्टात करणार असेल, डिस्ट्रिक्ट कोर्टात करणार असेल, पण त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा न्याय त्या ठिकाणी आपली स्वतःची जागा असताना आपल्याला ताब्यात घेता येत नाही आणि एवढा खर्च का करायचा? उत्तर यायची आपल्याला महापौर मला उत्तर हवं यायचं। माझ्या 6 महिन्यात वेळ गोष्ट आहे कुठल्याही छोटी सरकारी झालेली नाही माझ्यावरती, परंतु 287 खड्डे माझ्या प्रभागामध्ये असताना जनतेला आपण किती दिवस भेटीस धरणार आहे? आपण आहे ना, आपलं जे बोलणं आहे ते मांडा। ही जी सभा आहे ती तुमच्या प्रश्नांवरती आहे, त्यात हा प्रश्न नाही। मला जास्त बसता येणार नाही आता, त्यामुळे तुम्ही आटोपशीर बोला आणि तुमचं मत परंतु ह्या गोष्टीला सुद्धा आपण मोठ्या सिरियस प्रमाणे घेतलं पाहिजे। आपण आपलं मत काम होत नाही त्या ठिकाणी। माझी आपल्याला विनंती आहे का ते खड्डे आपण बुजवले पाहिजे आणि ज्या माझ्यावरती जी वेदना मला जे होत आहे त्यावेळेला घटना घडली त्यावेळेस सर्व अधिकारी उपस्थित होते, त्या ठिकाणावर सुद्धा आपण कारवाई केली पाहिजे। धन्यवाद। 2 महिन्यानंतर महासभेत परतलेल्या अमोल पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्ते कामांच्या नियोजनावर आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून
नागरिकांच्या जीवाशी खेळ करून विकास कामे नकोत, रस्ते सुरक्षित करा आणि कामांचा दर्जा सुधारा अशी ठाम भूमिका पाटील यांनी मांडली आहे.